महात्मा बसवेश्वरांना शहर राष्ट्रवादीकडून अभिवादन। जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे निर्माते आणि समतावादी थोर संत जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून अभिवादन करण्यात आले। शहर अध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादी ओबीसीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले, शहर सरचिटणीस प्रमोद भोसले, युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे, शहर निमंत्रक सदस्य आनंद मुस्तारे व इरफान शेख, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष आमिर शेख, लताताई ढेरे, बसवराज कोळी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी महात्मा बसवेश्वर महाराजांचा जय जयकार करून परिसर दणाणून सोडला। या बातमीचे वृत्तसंकलन चॅनलचे उपसंपादक संगमेश्वर कांबळे यांनी केले। संपूर्ण जगाला शांती, समता आणि बंधुत्व याचा शिकवण्याचे संदेश देणारे महान आद्य क्रांतिकारक जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या त्या जयंतीच्या निमित्त मी सर्व सोलापूरकरांना, सर्व महात्मा बसवेश्वर भक्तांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज अक्षय तृतीया आहे, त्याचे देखील सर्व सोलापूरकरांना मी मनापासून शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान व सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मध्यवर्ती महामंडळाकडून मनापासून आभारी मानतो व सगळ्यांना अक्षय तृतीया व महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देतो। ज्यांनी 12व्या शतकात या लोकशाहीचा पाया रचला, त्यावेळी त्यांनी स्त्रियांना शिक्षण व समतेचे जातीभेद तोडून जे कार्य केलं, त्या कार्याचं आपण आठवण ठेवून आज जे काय जातीवाद वाढत आहे ते जातीवाद जर आपण महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार वचन आपण सगळेजण आपल्या आत्मसात केलात तर आपल्याला या भविष्यात जे काही जातीवाद वाढवत आहेत ते कमी करण्यास हातभार लागणार आहे। पुन्हा एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आल्याबद्दल महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळापासून आभार मानतो। जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त आणि अक्षय तृतीयेनिमित्त या ठिकाणी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष श्री संतोषभाऊ, कार्याध्यक्ष श्री जुबेरबाई आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन महात्मा बसवेश्वर चरणी अभिवादन केलं। त्याबद्दल मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो। जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी या जगात सर्वप्रथम समतेची बीजे रुजवली, पहिली लोकशाही संसद स्थापन केली। 12व्या शतकात त्यांनी जे आचार विचार संस्कार आपल्याला दिलेले आहेत त्याचं अंगीकारून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आज जे आपण वाटचाल करीत आहोत हे खरं आपलं सद्भाग्य आहे। जगात फक्त 3 महात्मे आहेत, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी आणि महात्मा फुले। महात्मा ही उपाधी सर्व धर्म समानतेची शिकवण देणाऱ्या थोर संतांनाच मिळते। अशा संतांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी आज आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळाली। यानिमित्त आणि अक्षय तृतीयेनिमित्त आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या वतीनं आणि शिखर लिंगायत महासमितीच्या वतीनं सर्व सोलापूरवासियांना, बसव भक्तांना पुन्हा एकदा बसव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जगज्योती बसवेश्वर महाराज की जय। जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय। द्या पटकन द्या।